बातमीपत्राच्या सुरुवातीला थेट आपण जातोय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती, कारण की या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। लाईव्ह दृश्य तुम्ही सध्या पाहतायत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची, ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसते। मुंबईच्या दिशेने येणारी ही संपूर्ण वाहतूक आहे जी अगदी सकाळीच इथे कोंडी होताना दिसते। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। गणेश, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेमकं काय उपाययोजना केल्या जात आहेत का? नक्कीच वैष्णवी, गेल्या 2 दिवसापासून असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खरं तर वेस्टर्न एक्सप्रेस जो हायवे आहे आणि या हायवेवर सांताक्रूजच्या या ठिकाणी आहे ते खड्डे झालेले पाहायला मिळतात ब्रिजवर, आणि त्याचमुळे कुठेतरी ही वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली पाहायला मिळते। ही थेट दृश्य आहे ती विलेपार्ले परिसरातली आहेत, कारण की विलेपार्लेपासून मुंबईच्या दिशेने म्हणजे बँड्राकडे जाणारी खरं तर ही वाहतूक आहे आणि ह्या वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। पूर्ण रांगा आहेत त्या गाड्यांच्या लागलेल्या आहेत। 2 ते 3 किलोमीटरची ही खरं तर रांगा आहेत त्या लागलेल्या आहेत, कारण की सांताक्रूजचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर खरं तर हे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे ह्या ब्रिजवरचे खड्डे बुजवण्यासाठी देखील मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडून ट्विट करून देखील आहे ती माहिती देण्यात आली आहे की लवकरात लवकर हे खड्डे आहेत ते बुजवण्यात यावे, अशा पद्धतीची हे आदेश देखील आहे ते देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता हे खड्डे कधी बुजवतात आणि हे खड्डे बुजवल्यानंतरूनच खरं तर ही वाहतूक कोंडीतून आहे ती सुटका आहे ती नागरिकांना मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आज जर रेल्वेचा देखील विचार केला तर पश्चिम रेल्वे देखील आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे, तर सेंट्रल रेल्वे देखील आहे ती देखील उशिराने आहे। त्यामुळे जर आज कामावर नागरिकांना जर जायचं असेल तर त्यांनी देखील अर्धा ते 1 तास अगोदर निघालं तरच आपल्या वेळेत आहे अर्थातच थोडं लवकर निघावं लागणार आहे, जेणेकरून वाहतूक कोंडीत जरी तुम्ही सापडला तरी तुम्ही तुमच्या गंतव्यापर्यंत वेळेत पोहोचू शकाल। धन्यवाद गणेश, सविस्तर अपडेट आपण दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।